नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, लोकसभा आणि विधानसभा महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये प्रकाश आंबेडकर यांना जाणून बुजून एकटे पाडण्यात आल्याचे परिणाम आता समोर येत आहेत. होय, म्हणजे जाणून बुजून एकटं पाडणं का म्हणतोय मी, की महाविकास आघाडीसोबत येण्याची प्रकाश आंबेडकर यांची तयारी असताना देखील त्यांना जागांसाठी झुलवत ठेवलं आणि शेवटी महाविकास आघाडीमध्ये ते सामील होणार नाहीत जागांच्या गोंधळांवरून. हे नक्की झालं. प्रकाश आंबेडकर एकटे लढले. तुमच्या हेही लक्षात असेल की प्रकाश आंबेडकरांना कमी मते मिळालीत कारण एकटे लढलेत. तरी देखील प्रकाश आंबेडकर मूळचे संघर्षातूनच पुढे आलेले आहेत, चळवळींमधून पुढे आले आहेत. त्यामुळं ते तत्वांवर जास्त विश्वास ठेवतात. म्हणजे एखादं पद, सत्ता यापेक्षा आपली तत्व पाळली पाहिजेत. संविधानाची तत्व, लोकशाहीची तत्व यावर त्यांचा जास्त विश्वास आहे. आणि आता वेळ आली आहे की प्रकाश आंबेडकर यांच्यावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत जाण्याची. म्हणजे सविस्तर प्रकरण तुम्हाला माहितीच आहे, तरी देखील मी माझ्या पद्धतीने उलगडून सांगण्याचा प्रयत्न करतोय. राहुल गांधी आठवड्याभरापूर्वी जो बॉम्ब म्हणाले होते, होय, तो बॉम्ब मी त्यावेळेस म्हटलं होतं की प्रकाश आंबेडकर यांना द्यावा. मी व्हिडिओ बनवला त्याच्यावर. म्हणजे काय तर प्रकाश आंबेडकर यांची मदत घ्यावी आणि हा सगळा जो काही घोटाळा वाटतो राहुल गांधींना, इलेक्शन कमिशनचा जी काही त्यांनी आरोप केला आहे की मते चोरल्याचा, तो योग्य पद्धतीने त्यांना मांडता येईल. राहुल गांधींनी तो बॉम्ब फोडला असं आपण म्हणूयात. आणि इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये त्यांनी सर्वांसमोर अगदी प्रात्यक्षिकासह कशा पद्धतीने त्यांनी अभ्यास केला, त्याचप्रमाणे त्या अभ्यासात त्यांना काय आढळलं, हे सगळं त्यांनी सविस्तर खुलासे केलेले आहेत. तसेच किमान 1 कोटी, म्हणजे आधी 75 लाख म्हणत होते पण आता 1 कोटी म्हटले, 1 कोटी मतदार अचानक कसे वाढले, 1 कोटी मतदार इलेक्शन कमिशनच्या लिस्टमध्ये अचानक कसे वाढले आणि हे बोगस मतदान आहे, ही मतांची भारतीय जनता पार्टी किंवा एनडीएने केलेली चोरी आहे, असा राहुल गांधी यांनी आरोप केलेला आहे. हा उघड आरोप. त्यासाठी राहुल गांधींनी कर्नाटकमधील एका मतदारसंघाचं उदाहरण दिलंय. पुराव्यासहित त्यांनी पत्रकारांसमोर आणि इंडिया आघाडीच्या लोकांसमोर मांडलंय की कशा पद्धतीने त्यांनी 5 प्रकार सांगितले. ते तुम्ही मीडियामध्ये वाचू शकता, कुठे पेपरमध्ये, की बोगस मतदार कशा पद्धतीने खोटे नाव पत्ते देऊन, खोटी आधार कार्ड दाखवून हे झालेलं आहे. याबाबत निवडणूक आयोगाने उत्तर द्यावं असं त्यांचं म्हणणं आहे. निवडणूक आयोगाचं असं म्हणणं आहे, होय, निवडणूक आयोगाचं म्हणणं सांगण्याआधी आपले महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हटले ते देखील तुम्हाला सांगणं महत्वाचं आहे. या आरोपानंतर फडणवीस म्हणाले, राहुल गांधींच्या डोक्यातील चिप कदाचित चोरीला गेली आहे. म्हणजे मतदान चोरीचा जो आरोप आहे त्याऐवजी फडणवीसांनी उपहासाने उपरोधिक स्वरात म्हटलंय की राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरीला गेलेली आहे. कदाचित कठीण आरोप आहे हा, किंवा त्यांचं विधानही उपरोधिक आहे. मग अशा वेळे प्रकाश आंबेडकर यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे राहुल गांधी यांच्या खुलाशानंतर. आणि प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं की मागच्या वेळे मी राहुल गांधींना 2 वेळा पत्र लिहिलं होतं की आम्ही याबद्दल, म्हणजे संध्याकाळी 6 नंतर जे विक्रमी मतदान झालंय, जवळजवळ 76 लाख, हे विक्रमी मतदान अचानक कसं झालं त्याचे पुरावे आम्ही मागितलेत निवडणूक आयोगाकडे. मात्र निवडणूक आयोगाने ते तसे पुरावे देता येणार नाही असं सांगितलंय. त्याविरोधी प्रकाश आंबेडकर कोर्टात गेले. त्यावेळी त्यांनी पत्र लिहून आवाहन केलं होतं की आपण सगळ्यांनी माझ्यासोबत यावे किंवा आपण सगळे मिळून कोर्टात जाऊ, म्हणजे कोर्टावर योग्य तो दबाव येईल. दबाव म्हणण्यापेक्षा कोर्टाला ते पटू शकेल. मात्र कोर्टाने कोर्टाने फेटाळली याचिका. हायकोर्टाने याचिका फेटाळली आणि सांगितलं की इतर कोणालाही आक्षेप नाही, तुम्हीच आक्षेप घेता आहात.
कोर्टाचा वेळ वाया जातो अशा केसेसमध्ये आणि फेटाळली. आता प्रकाश आंबेडकर सुप्रीम कोर्टात गेलेले आहेत आणि आता देखील वेळ गेलेली नाही की राहुल गांधी आणि इंडिया आघाडीच्या लोकांनी प्रकाश आंबेडकर सोबत जायला पाहिजे. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून केस दाखल केली पाहिजे या मतांबद्दल. SIR स्पेशल इंटेन्सिव्ह जे काही रिनोव्हेशन चाललेले आहे स्पेशल इंटेन्सिव्ह SIR म्हणतात त्याला. आणि त्या SIR द्वारे बिहारमध्ये हे उघड झालेलं आहे की खोटे मतदार आहेत. बिहारमध्ये 65 लाख मतदार खोटे सापडले आहेत. महाराष्ट्रात देखील तेच झालेलं असण्याची शक्यता आहे किंवा तेच झालेले असं राहुल गांधींचं म्हणणं आहे. तर एक प्रकारे राहुल गांधींनी असे आरोप करून SIR सगळीकडे व्हावी असं सुचवलं आहे काय. म्हणजे सगळीकडचेच बोगस मतदार सर्व राज्यातील बोगस मतदार असतील ते शोधून काढायचे आणि त्यांना मतदार यादीतून बाहेर काढायचं. आता तुम्ही शांतपणे विचार करा की हे मतदार नक्की कोण असतील, कोणी असू शकतात. पण बहुत करून किंवा संभावना आहे की यातील बहुसंख्य मतदार हे घुसखोर असतील. खोटे आधार कार्ड किंवा खोटं वोटर कार्ड बनवून ते या देशात राहत असतील, मतदान करत असतील. आणि बिहारमध्ये ते उघडकीला आलंय की बहुसंख्य लोक त्याच प्रकारचे होते, जे स्थानिक नाही आहेत, बाहेरून आलेले आहेत किंवा स्थानिक आहेत मात्र त्यांनी 2-2, 3-3 वोटर ID घेतलेले आहेत. प्रत्यक्ष तेजस्वी यादव यांच्या नावावर 2 वोटर ID सापडले. मग ही लिस्ट जर सगळीकडे SIR झालं आणि सगळीकडची जर तपासणी झाली मतदार याद्यांची तर काय होईल, कोणाचे मतदार कमी होतील याचा विचार करणं गरजेचं आहे. कोणाचे मतदार म्हणजे NDAचे की इंडिया आघाडीचे मतदार कमी होतील बघूयात. राहुल गांधींनी हे चांगलंच केलेलं आहे की असा घोटाळा झालेला आहे असं त्यांचं म्हणणं आहे, त्यांनी उघडकीला आले. पण ऑलरेडी NDAने ते सुरू केलेलं आहे की मतदार याद्या अपडेट करण्यासाठी आणि असे जे बोगस मतदार आहेत ते काढण्याचं काम सुरू आहे. प्रकाश आंबेडकरांनी जे काही आवाहन केलंय राहुल गांधींना की आता तरी त्यांनी डोळे उघडून प्रकाश आंबेडकरांच्या सोबत कोर्टात यायला हवे. सुप्रीम कोर्टात त्यांनी याचिका प्रकाश आंबेडकरांची आहे, तेथे एकत्र लढलं पाहिजे इंडिया आघाडीच्या लोकांनी किंवा महाविकास आघाडी म्हणूयात, आपण इंडिया आघाडी म्हणूयात, जे काय असेल ते. फडणवीसांचा हा जो दावा होता की बहुधा राहुल गांधींच्या डोक्यातील चिप चोरल्या गेलेली आहे आणि म्हणून माझं असं म्हणणं आहे की आता राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या डोक्यातील चिपचा वापर केला तर बरे होईल. होय, म्हणजे जेथे राहुल गांधींचे डोके चालत नसेल किंवा राहुल गांधींचे सल्लागार आपण म्हणूयात, त्यांच्या आसपास विशिष्ट मंडळ, सल्लागारांचं मंडळ, ते जे काही सल्ला देत आहे त्याऐवजी त्यांनी प्रकाश आंबेडकरांचा सल्ला ऐकला तर मला वाटतं पुढच्या लढाईत त्यांना यश येऊ शकेल. होय, नक्की पुढच्या लढाईत यश येऊ शकेल. अन्यथा आता SIR सगळीकडेच होते आहे आणि पुढच्या निवडणुकांमध्ये हे सगळे बोगस मतदार गायब झालेले असतील एवढं नक्की आहे. पण अचानक एवढं मतदान वाढलं कसं, ते मतदार बोगस होते काय, खरोखर तिथे कोणी उपलब्ध हजर होतं काय मतदान करायला, की ही EVMची गडबड आहे असा प्रकाश आंबेडकरचा प्रश्न आहे. राहुल गांधींनी EVMचा मुद्दा सध्या मागे टाकल्यासारखा वाटतोय. जर EVM अधिक हे बोगस मतदार असा एकत्रित मुद्दे घेऊन लढला तरच मला वाटतं योग्य दिशेला इंडिया आघाडी जाऊ शकेल. अन्यथा फायदा होणार नाही. कारण राहुल गांधींना ठरवावं लागेल की त्यांचा आक्षेप नेमका EVMवर आहे की बोगस मतदार यादींवर आहे. 7 फूट उंच चढत त्यांनी दाखवली की ज्या मतदार याद्या दिल्या होत्या मात्र कॉम्प्युटराइज नव्हत्या, डिजिटल नव्हत्या, त्या हस्तलिखित अशा याद्या होत्या, टाईप केलेल्या असतील. एवढी मोठी चढत होती आणि त्यांचं म्हणणं की आम्हाला 6 महिने लागले अभ्यासाला, ते तपासून अभ्यास करायला. 1 महिना खरं तर मुदत दिली होती निवडणूक आयोगाने. निवडणूक आयोग देतं मुदत, मतदार याद्या सर्व राजकीय पक्षांना पाठवतं आणि तुमच्याकडून काही आक्षेप असतील तर ते नोंदवले जावे. मात्र त्यावेळी राहुल गांधी यांनी काय अभ्यास केला नाही आणि आक्षेपही नोंदवले नाही. खरं तर एखाद्या मतदारसंघाचा ते अभ्यास करू शकत होते. सर्व मतदारसंघांच्या याद्या तपासत बसण्याची गरज नव्हती. जसं त्याने आता कर्नाटकमधल्या एका मतदारसंघाचं उदाहरण दिलेलं आहे.
तसं ते करू शकले असते, पण त्यावेळी तसं काही कोणीही केलं नाही. आता निवडणूक आयोग एफिडेव्हिट मागतंय, शपथपत्र. राहुल गांधी यांच्याकडे शपथपत्र मागतंय की हा आरोप जो आहे तुमचा तो तुम्ही शपथपत्रावर लिहून द्या, मग आम्ही त्यावर कारवाई करू किंवा मग आम्ही त्याचं स्पष्टीकरण देऊ. तसं पूर्वी दिलेलं आहे तरी पुन्हा देऊ. शपथपत्र म्हटल्यानंतर राहुल गांधी का घाबरले मला कळलं नाही. मग त्यांनी तो मुद्दा फेटाळून लावला. त्यांनी वेगळंच काहीतरी सांगितलं की मी संविधानाची शपथ लोकसभेत घेतलेली आहे, म्हणजे ती एकदा जी घेतलेली शपथ ती मला आयुष्यभर लागू आहे असं नसतो साहेब. कोर्टात पण वेगळी शपथ घ्यावी लागते. जशी संविधानाची शपथ घेऊन तुम्ही पदावर आहात, खासदार आहात, तसंच कुठल्याही केसबाबत कोर्टात वेगळी शपथ घ्यावी लागते. म्हणजे तुम्ही संविधानाची एकदाच शपथ घेतलेली आहे किंवा ज्या ज्यावेळी खासदार झाले त्यावेळी शपथ घेतली आहे, ती शपथ प्रत्येक ठिकाणी कशी चालेल. त्यामुळे राहुल गांधींनी सहकार्य करणं आवश्यक आहे. त्यासाठी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांचा सल्ला घ्यावा असं माझं ठाम मत आहे. तरच हा मुद्दा जो काही आहे बोगस मतदानाचा, जो एनडीए नाकारतंय आणि इंडिया आघाडी म्हणते की तसं झालंय, त्याबाबत आता काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करतंय, त्यापेक्षा कायदेशीर लढाई लढावी असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? प्रकाश आंबेडकरांची मदत घ्यायला हवी का नको? त्यांच्या डोक्यातली चीप म्हणजे त्यांची बुद्धिमत्तेचा वापर प्रकाश आंबेडकरांच्या या लढाईकरता नक्कीच होऊ शकतो आणि तसा विचार महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीने केला पाहिजे. नाही केला तर शेवटी विनाशकाले विपरीत बुद्धी. तुमचं मत सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नवीन व्हिडिओत कॉमन मॅन सर. धन्यवाद.